माझं कसं होईल, आता पुढं काय होईल, असं का झालं, असं व्हायला नको होतं. माझ्याच बाबतीत का झालं, दुसऱ्यांच्या बाबतीत का नाही झालं. त्याच्याकडे किती बघा ना, माझ्याकडे काहीच नाही. अहो, या चर्चा करून तुम्ही पुढे जाणार आहेत का मंडळी? कशासाठी तुम्ही तुलना करतायत स्वतःची आणि दुसऱ्याची? जे घडून गेलं ते घडून गेलं, आता ते बदलू शकत नाही. आणि जे घडलंच नाही त्याची चिंता करत जर आता बसलात तर वर्तमान खराब करून घेणार आहेत तुम्ही. अरे द्या सोडून चिंता. आजपर्यंत त्या परमेश्वराने दिली साथ, पुढेही देईल. येऊ द्या संकट. हात पाय आहे, डोकं आहे, डोळे आहे, विश्वास ठेवा स्वतःवरती आणि तुटून पडा संकटावरती. अरे काय तुमचं तुम्हाला तरी पटतं करा. हातपाय गाळून बसणं, रडगाणं गाणं, टेन्शन घेणं, आता माझं कसं होईल, आता माझं कसं होईल, एवढं काय झालं हो? किती 7-8-10 कंपन्या आहेत का ज्या सगळ्या शेअर्स डुबले तुमचे? बोला. ऍक्सिडेंटमध्ये हात पाय डोकं डोळे सगळं गेलंय का? घरातले सगळ्यांनी सोडून दिले का? संपले का जीवन? अरे यार, दगडावरती उगवलेलं झाडही तुम्ही पाहिलं असेल. तुम्ही तर माणसं. विश्वास ठेवा, यस म्हणा आणि गप्पा नाही. आता काम करायची, कृतीची वेळ आलेली आहे. तुम्ही फक्त सुरुवात करा हो, यश तुम्हाला मिळणार आहे. यस, 100% सुरुवात करा आणि स्वतःचं जीवन स्वतः घडवा.